अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाची तात्पुरती शस्त्रसंधी झालेली आहे. युद्धविराम झाला आहे 15 दिवसांसाठी. आणि आता ॲग्रो शिवार आपण त्या संदर्भात ॲनालिसिस करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होऊन त्यातून इतर मालासोबतच कांद्याला आणि शेतमालाला परवानगी मिळणार का? आणि त्याचा फायदा आपल्या इथल्या कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांना होणार का? हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, दिनांक 8 एप्रिल 2026. कालपासनं चर्चा होती आणि सगळं जग एका भीतीच्या सावटाखाली होतं. अमेरिकेनं इराणची संस्कृतीच नष्ट करण्याची धमकी दिली होती त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी, डोनाल्ड ट्रम्प यांनी. पण आज पहाट होता होता अनेकांनी त्यामध्ये, विशेषतः चीन आहे, पाकिस्तान आहे, यांनी सहभाग घेतला आणि या युद्धाचं किंवा संभाव्य युद्धाचं रूपांतर आता युद्धविरामामध्ये झालेलं आहे. पुढचे 2 आठवडे हा युद्धविराम असणार आहे. यातूनच सर्वात मुख्य अट जी घालण्यात आली ती म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी, जिथनं जगाचे 20% तेलाची दळणवळण होते, आयात निर्यात होते आणि त्यासोबतच भारतासाठी निर्यातीला जे महत्त्वाचा जो मार्ग आहे तो म्हणजे दुबईपासून पुढे आखाती देशांना जिथं जातो ती हॉर्मुझची सामुद्रधुनी. सध्या दुबईच्या जेबेल अलीवर आपला कांदा जात असतो आणि जेबेल अलीवरनं, जेबेल अली हे जंक्शन आहे, जेबेल अली बंदर, आणि तिथून तो इतर आखाती देशांना म्हणजे ओमान असेल, सौदी अरेबिया असेल, कतार असेल, कुवेत असेल, तिथं तो रवाना होतो. मात्र मागच्या काही दिवसांपासून अगदी ईदलासुद्धा तिथे कांदा महागला होता. तो 4 दिरहमपर्यंत पोचलेला होता. म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर तब्बल 100 रुपयेपर्यंत तो पोचलेला होता प्रति किलोसाठी. मागच्या 2-3 दिवसांपासून किंवा मागच्या आठवड्याचा आढावा घेतला तर दुबईतले कांद्याचे दर आहे आता स्थिरावलेले आहेत. ते आता 1.80 दिरहमवर आलेले आहेत. मी साधारण 30 ते 40 रुपयाच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याची मूल्य आहे. आपल्याकडनं निर्यात हळूहळू होते आहे, मात्र आगामी काळामध्ये ती आणखी वाढू शकते या बातमीनंतर. तर या बातमीचं वास्तव काय आहे? या युद्धविरामातनं कांदा आणि कांद्याच्या शेतकऱ्यांना किती फायदा होईल ते आपण समजून घेऊ. आणि तो कधी होईल? तुमचे बाजारभाव लगेच उद्या बुधवार नंतर गुरुवारी वाढतील का किंवा शनिवारी वाढतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत. ॲग्रो शिवारच्या या ॲनालिसिसमध्ये असेच तुम्हाला जे आपण सांगत असतो त्यासाठी तुम्ही इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तरं देतच असतो. तर आत्ताची काय स्थिती, इथे सगळे काही मुद्दे आहेत ते मी माझ्या पुढे आहे, ते मी तुम्हाला त्यातनं माहिती देतो. सध्या 2 आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम आहे. या करारात हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची अट आहे. मात्र हा करार जो आहे अत्यंत नाजूक अटींवर आधारित आहे, म्हणजे फ्रॅजाईल आहे या सगळ्या याच्यात. याचा अर्थ काय होतो तर सामुद्रधुनी तांत्रिकदृष्ट्या खुली करण्याचा निर्णय झाला, पण ती प्रत्यक्षात पूर्णपणे सुरक्षित आणि नियमित वाहतुकीसाठी आणखी किती वेळ लागणार आहे त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावं लागेल. कदाचित 8 दिवसांची, 10 दिवसांची, 15 दिवसांची. आता ताबडतोब खुली होणारी आणि प्रत्यक्ष सुरू होणारी वाहतूक याविषयीचा आपण मुद्दा बघून घेऊया ॲग्रो शिवार ॲनालिसिसच्या या दुसऱ्या मुद्द्यामध्ये. आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर काय सांगितलं जातं आहे वेगवेगळ्या बातम्यांमधनं, आपण काय घ्यायचं आहे कांदा उत्पादकांनी, तर इराणने सेफ ट्रान्झिट किंवा सुरक्षित मार्ग देण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष असे म्हणाले की सामुद्रधुनी किंवा हॉर्मुझची स्ट्रेट उघडण्यावर सहमती झालेली आहे. वेगवेगळ्या दैनिकातल्या या बातम्या, अल जझीरा आहे, इकॉनॉमिक टाइम्स आहे, इथून आपण संदर्भ घेतले, द खालेज टाइम्स आहे, तिथून काही संदर्भ घेतलेले BBC-वरनं घेतलेले आहेत. त्यामुळे ते अचूक आहे, त्याच्या आधारे आपण काही गोष्टी सांगतो आहोत. आता हे एका बाजूला झालं प्रत्यक्ष वक्तव्य आणि प्रत्यक्ष वास्तव काय ते बघूया. मोठ्या शिपिंग कंपन्या आहे, म्हणजे मर्स्क सारखी कंपनी आहे, तुम्ही नाव वाचलं असेल, अजूनही
त्यांचं ते पूर्ण विश्वासाने वाहतूक सुरू करण्याला तयार नाही, अशी रॉयटर्सचं बातमी आहे. याचं कारण काय आहे? अजूनही हल्ल्यांचे काही घटना सुरू आहेत. सुरक्षेची हमी अजून अपुरी आहे. म्हणजे कोण सुरक्षा देणार? इराण देणार, इस्रायल देणार, अमेरिका देणार, सौदी अरेबिया किंवा आखातातले देश देणार? यावर अजून काही कल्पना नाही आहे, काही खात्री नाही आहे. आणि हा युद्धविराम जो आहे 15 दिवसांचा आहे, तात्पुरता आहे. मागे पण 10-1 दिवसांपूर्वी असं काही तासांसाठी किंवा 2-3 दिवसांसाठी अशी एक युद्धविरामाची घोषणा झालेली होती. थोडक्यात निष्कर्ष काय, तर या घोषणेनुसार हुर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल, पण प्रत्यक्षात कंट्रोल्ड किंवा लिमिटेड ओपनिंग असेल. म्हणजे जी काही वाहतूक होईल तिच्यावर नियंत्रण असण्याची शक्यता राहील. आता ज्याची आपल्याला प्रतीक्षा आहे किंवा ही टाईमलाईन काय आहे, कधी ही पूर्ण होर्मुझची सामुद्रधुनी खुली होऊ शकेल आणि आपल्याला फायदा होऊ शकेल? तर सीज फायरचा किंवा युद्धविरामाचा कालावधी 2 आठवड्यांचा आहे. या काळामध्ये मर्यादित जहाजांना परवानगी मिळेल, लष्करी देखरेखीखाली ट्रान्झिट मिळेल. तुम्ही जसं ऐकलं असेल की आपली 2 जहाजं गॅस वाहतूक घेऊन येणारी ती होर्मुझच्या खाडीतनं इराणनी जाऊ दिली होती. या संदर्भात अनेक देशांनाही तसे अनुभव आलेले आहेत. पण अजूनही पूर्ण व्यावसायिक वाहतूक इथून सुरू होणार नाही. म्हणजे निम्मी किंवा पार्शियल किंवा ज्याला काय आपण अर्ध वाहतूक सुरू होण्याची लगेच शक्यता आहे. आता या सगळ्या याच्यातनं ॲग्रोशिवार ॲनालिसिसच्या पुढच्या भागात आपण बघूया. जर इथे एका बाजूला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानने चर्चेला निमंत्रण दिलेलं आहे दोन्ही देशांना, अमेरिका आणि इराणला. या चर्चेची जी प्रगती झाली तर विमा कंपन्या आणि शिपिंग कंपन्या पुन्हा याच्यामध्ये उतरू शकतात वाहतुकीसाठी. आणि ऑइल टँकर असेल किंवा बाकी जे कमोडिटीज असतील त्याच्यामध्ये शेतमालही आला, फळधान्य आले, त्याची वाहतूक हळूहळू सुरू होऊ शकते. तुम्हाला एक मागे सांगितलं होतं की सध्या दुबईमध्ये वाहतूक सुरू झाली पर्यायी बंदरावर, पण त्याच्यामध्ये त्यांनी वाहतुकीचं भाडं एका कंटेनर मागे 7 ते 8 हजार पर्यंत वाढवलेलं आहे. त्यातनं 40 टनाचा जो कंटेनर आहे त्यामागचं हे सगळं आहे. तरी पण काही व्यापारी ते करत आहेत. लासलगावमधल्या व्यापाऱ्यांच्या काही सूत्रांनी अशी माहिती दिली, ते मी मधल्या काळात सांगितली नाही, या 2-3 दिवसात मी सांगायला विसरलो. त्यांचं म्हणणं होतं की दुबईला कांदा महागला, युद्धाच्या काळातही कांद्याची गरज निर्माण झाली, म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी रिस्क घेऊन प्रसंगी जास्त पैसे देऊन तिथं कांद्याची निर्यात केली. त्यांना असं वाटत होतं की 4 दिरहमपर्यंत दर मिळेल, पण प्रत्यक्षात उलटं झालं आणि या सगळ्याच्यातनं अनेकांचा कांदा तिथं गेल्यानंतर त्याचे दर पडलेले होते. परिणामी त्यांना मोठ्या मुश्किलीने वाहतूक खर्च निघाला. एवढंच त्याच्यामध्ये काय ते त्या निर्यातीचं हे हाती लागलं. मात्र या निर्यात आपली पूर्ण बंद आहे का? निर्यात पूर्ण बंद नाही आहे. कांद्याची निर्यात पूर्व आशियामध्ये मलेशिया असेल, तिकडे व्हिएतनाम असेल, श्रीलंका आहे, या ठिकाणी सुरू आहे व्यवस्थित. आणि बाकीचे जे काही देश, सिंगापूर आहे, इथे पण व्यवस्थित सुरू आहे. इथला जो भाग आहे तो आता खरं तर हा निर्यातीचा काळ आहे, तो आता सुरू होण्याच्या संदर्भातच आपण बोलतोय. थोडक्यात काय, एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला अंशतः सामान्य स्थिती होऊ शकते असं विश्लेषक सांगतात. कदाचित सगळं सामान्य होईल येत्या 15 दिवसात, पण अजून 10 तारखेपासून त्यांच्या जे बोलणी सुरू होतील त्यानंतरच आपल्याला पूर्ण कल्पना येईल. आता 1 ते 3 महिन्याच्या कालावधीत काय होऊ शकतं? पूर्ण शांतता करार झाला तर नियमित जागतिक व्यापार, म्हणजे दररोज साधारण इथनं 100 जहाजं जातात, पुन्हा सुरू होईल. आणि मे ते जून पर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापासून ही वाहतूक पूर्णपणे खुली होईल. आणि तसं झालं तर तुमच्या 50 mm जो कांदा आहे, 55 mm पेक्षा जास्त, तो आत्ताच सॉर्टिंग करून बाजूला काढून ठेवा. त्याचं एक कारण मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. दुसरं कारण जे आहे ते या निर्यातीसाठी त्याची मागणी वाढेल आणि त्या कांद्याचं डिमांड होऊन तो कांदा आखाती देशांना जातं, 55पेक्षा मोठा असेल तर, आणि त्याची खरेदी होऊ शकते. या संदर्भात व्यापाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता की ते म्हणाले की तुम्ही ते कसं मान कापायची आणि तुम्ही त्याच पद्धतीनं जर कांदा दिला तर आम्हाला निर्यातीला सोपं जाईल. एक साधारण 15 दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ, आणि त्या संदर्भातली काही विश्लेषण मी नंतर करेनच.
पण एकूणच यातनं काय बोध घ्यायचा आहे, तर निर्यातीला आखाती देशांमध्ये वाव आहे का, तर आहे. सध्याची स्थिती लवकरच बदलू शकते. आता याच्यामध्ये धोके काय ते समजून घेऊ. इराणने स्पष्ट केलं आहे की जर पुन्हा युद्धविराम मोडला तर पुन्हा आम्ही हल्ले करू आणि होर्मुझ परत बंद होऊ शकते. इराणचे नियंत्रण कायम राहील. सध्या इराण यातनं टोल आकारतो आहे जहाजांवर. त्यामुळे सुरक्षितता एकूण जे आहे अनिश्चित आहे. ॲग्रोशिवारच्या या ॲनालिसिसचा एक निष्कर्ष काय आहे, तर आत्ता काय आहे, तर वाहतूक लगेच सुरू झालेली नाही होर्मुझच्या याच्यामध्ये. तर नियंत्रित त्याच्यामध्ये ओपनिंग असेल. नियंत्रित पद्धतीनं होर्मुझची समुद्रधुनी येत्या 1-2 दिवसात सुरू होईल. 2 आठवड्यापर्यंतचा जो कालावधी आहे तिथे अंशतः वाहतूक सुरू होईल. 1 महिन्यामध्ये स्थिरता आली तर मोठ्या प्रमाणावर सुरू होईल आणि 2 ते 3 महिन्यात युद्ध संपलं तर सामान्य होईल. साधारण मेपासून तुमच्या कांद्याचे बाजारभाव आणि मागणी हे वाढू शकते असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे, निर्यातदारांकडनं सांगितलेलं आहे. एकूणच या सगळ्यातली ही स्थिती आहे, ही आपण थोडक्यात समजून घेतली. या संदर्भात तुम्हाला बाजारभाव आणि एकूणच जे विश्लेषण असतं ते आपण दर आठवड्याला शनिवार किंवा रविवारी आपल्या सदस्यांसाठी सांगत असतो. तुम्ही आत्ताच जॉईन होऊन मेंबरशिप घ्या. या आठवड्याचं तिथं केलं आहे, जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकतात. सकाळपासून आपण ताजे बाजारभाव देत असतो. व्हॉट्सअप चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये तिथे पण तुम्ही जाऊ शकतात आणि फेसबुक चॅनलवर आहे, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. 1 to 1 तिथं मी उत्तरं देत असतो अनेकांच्या प्रश्नांना फेसबुक मेसेंजरद्वारे. हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचं काय मत आहे हे मला जरूर कळवा. जोडून राहा. धन्यवाद.